मी दादा भुसेंची माफी मागितली नाही तर खेद व्यक्त केला, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दादा भुसे मानहानी प्रकरणावर दिले। यावेळी त्यांनी हा खटला अद्वै हिरेंचा असून त्यावर भाष्य केल्याचं म्हटलेलं आहे। गिरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये 178 कोटींचे शेअर्स घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला होता आणि राऊतांच्या या आरोपांनंतर मंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता। या खटल्यावरील सुनावणीमध्ये राऊतांनी खटल्याबाबत माफी मागितली होती। दादा भुसे आणि संजय राऊत एकत्रितपणे कोर्टात हजर झाले आणि भुसे यांनी खटला मागे घेतल्यानं संजय राऊतांना दिलासा मिळाला। मूळ खटला जो आहे हा अद्वै हिरे यांचा आहे आणि त्याच्यावरती मी भाष्य केलेलं आहे। आता स्वतः अद्वै हिरे हे भारतीय जनता पक्षात गेले, त्याच्यामुळे तो खटला चालवायची जबाबदारी आता भारतीय जनता पक्षाची। त्यावरून तुम्ही ट्विट देखील केले काय भास्करांना तुम्ही त्यांना उत्तर दिलं, ते म्हटले की यांनी मी माफी मागितली नाही, मी खेद व्यक्त केला। कागद बघू शकता आपण की अद्वै हिरे यांचा खटला होता, त्याच्यामध्ये मी भाष्य केलं आहे। कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करू। खेद व्यक्त करणं आणि माफी मागणं हे दोन भिन्न शब्द आहेत, बरोबर। खेद व्यक्त केला आणि यापुढे खटला चालवायची जबाबदारी अद्वै हिऱ्यांची आहे। गिरे तो भी टांग ऊपर कशाला म्हणायचं तर संजय राऊत काल जे वागले त्याला गिरे तो भी टांग ऊपर म्हणतात। दादा भुसे प्रकरणामध्ये कोर्टामध्ये जाऊन नाक घासून माफी मागितली आणि आज संजय राऊत सांगतायत की मी खेद व्यक्त केला। संजय राऊत, तुमच्यामध्ये हिंमत नव्हती तर कशाला दादा भुसे यांच्यावर आरोप केले? तुमच्यामध्ये दम नव्हता तर कशाला विनाकारण हवेमध्ये बाण सोडले?